नमस्कार मित्रांनो, काल अवकाळी पडून गेला आणि लगेच या झाडांना हिरवी टवटवीत पोपटी पानं कशी साज आलेली आपल्याला दिसतायत। निसर्गाचा हाच तर चमत्कार आहे की आपण हाताने किती जरी पाणी दिलं तरी झाडांचं पोट भरत नाही, परंतु पावसाचे 4 थेंब पडले तरी ही झाडं टवटवीत होतात। जसं लेकराच्या पाठीवरून आईनं हात फिरवल्यानंतर जी उर्मी येते, जो आनंद दाटून येतो, तसाच आनंद या झाडांना देखील आभाळ भरून आल्यानंतर होतो आणि त्यांना आपले आईबाप भेटल्याची संवेदना जागी होते आणि म्हणून त्यांच्या शुष्क देहातून हा झालेला बदल आपल्या लक्षात नक्कीच येतो। आपल्या शिवराई वनप्रकल्पातील बाहेरच्या बाजूला असलेली हे जे वेगवेगळे ट्री गार्ड दिसतात, त्या ट्री गार्डमधील ही झाडं अशी आता टवटवीत झालेली आहेत आणि यावर्षीचा उन्हाळा देखील आता पार पडलेला आहे। बघा, ही सगळी झाडं अगदी हिरवीगार झालीत आणि अजून एक पाऊस पडला की यांना कोंब फुटतील, आघाऱ्या फुटतील, नवे धुमारे फुटतील आणि हे पुन्हा काही उंचीनं वाढायला सुरुवात होईल। खरं तर यावर्षी आपलं एप्रिलच्या शेवटी पाणी संपलेलं होतं, परंतु झाडांची जगण्याची प्रेरणा आणि निसर्गाची साथ म्हणून हा पाऊस आला आणि त्यांना फार मोठा आधार दिला। हे पहा, इथे चिमणीनं कसा खोपा केलेला आहे पहा, ट्री गार्डमध्ये, या झाडाच्या बुंद्यामध्ये। ही आपल्या बंदिस्त प्रकल्पामधील झाडं, काहींना आता जे कडुलिंब आहेत त्यांना नवती फुटलेली आहे, बाकीची झाडांची अशी पानगळ झालेली आहे, त्यांनाही एक पाऊस झाल्यानंतर पालवी फुटेलच। आणि हा चाफा आहे, चाफ्याला देखील असं बघा कशी कवळी नाजूक पालवी फुटलेली, पानं फुटलेली आहेत। या खडकावरती, डोंगरावरती देखील इथे चाफा लावण्याचा प्रयोग केलेला आहे आम्ही। हे चाफ्याचं दुसरं झाड, याला देखील पालवी फुटलेली आहे। हे पहा, ही झाडं 3 वर्षाची झाडं आहेत ही, म्हणजे आता हे 4थं वर्ष संपत आहे जुलै ऑगस्टमध्ये। या उंचीची ही झाडं आतापर्यंत झालेली आहेत। तसा हा खडकाळ, डोंगराळ, मुरमाड भाग असल्यामुळं झाडांच्या उंची वाढण्याचं प्रमाण थोडंसं कमीच आहे। तर हा खड्डा आम्ही केलेला होता। या ठिकाणी पावसाचं पाणी साठल्यानंतर हेच पाणी वर्षभर पुरविलं जातं आणि बाजूला ज्या ह्या टाक्या आहेत सिंटेक्सच्या, त्याच्यामध्ये भरून ठेवलं जातं। या टाक्यातील पाणी मेमध्ये वापरलं जातं आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत या खड्ड्यातील पाणी वापरलं जातं। 10,000 लिटरचा हा खड्डा आहे, असे 2 खड्डे केलेले आहेत।
तर अशा पद्धतीनं या खडकाला धडका देत खडकावर झाडं उगवण्याचा, जगवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी अगदी बऱ्यापैकी आम्ही यशस्वी केलेला आहे. आणि यावर्षी तुम्हाला जुलै ऑगस्टमध्ये पहा, ही सगळ्या झाडांना नवती फुटलेली दिसल, हिरवीगार झालेली दिसतील. सुंदर असा नजारा या ठिकाणावरून दिसतो, तेव्हा हे सगळं गाव हिरवंगार झालेलं आपल्याला दिसतं. सध्या उन्हाळा असल्यामुळं हे सगळी ओसाड आहेत, वाळलेलं गवत आहे. नंतर हेच सगळे हिरवंगार होतं. धन्यवाद.